नमस्ते मित्रांनो, जिल्हांतर्गत बदली प्रक्रिया 2025 आज 18 ऑगस्ट 2025 विस्थापित शिक्षकांना पसंतीक्रम नोंदवण्याचा आज सेकंड लास्ट दिवस म्हणजे 16 ऑगस्ट 17 ऑगस्ट 18 ऑगस्ट आणि 19 ऑगस्ट या 4 दिवशी ह्या विस्थापित शिक्षकांना पसंतीक्रम नोंदवण्यासाठी वेळ देण्यात आलेला होता. मित्रांनो, आज सेकंड लास्ट दिवस आहे. विस्थापित शिक्षकांनी पूर्ण अभ्यास करून जिल्ह्यातील टोटल विस्थापितांची संख्या, रिक्त जागा आणि आपली सिनियरिटी या सर्वांचा ताळमेळ घालून विस्थापितांनी पसंतीक्रम देणं गरजेचं आहे. त्यानुसार आपण शाळा ठरवल्या असतील, त्या शाळा ठरवून आपण पसंतीक्रम नोंदवावे, अर्ज सबमिट करावा आणि त्याची प्रिंट काढून ठेवावी. दुसरी महत्त्वाची गोष्ट, काही शिक्षकांचे असे मेसेज आले की सर, मला संवर्ग 4 मधून मी विस्थापित झालो, परंतु मला कुणी टॅग केलं नाही, म्हणजे मला कुणी खो दिलं नाही, माझ्या जागेवर कुणी आलं नाही. मग मी आता विनंतीमधून फॉर्म भरू की प्रशासकीयमधून फॉर्म भरू? माझं वैयक्तिक मत असं आहे की आपण प्रशासकीयमधनं फॉर्म भरावा. जर तुम्हाला या विस्थापितांमध्ये सुद्धा तुमच्या जागेवर कुणी आलं नाही किंवा तुम्हाला टॅग केलं नाही, तर तुम्ही आहे त्या शाळेवर राहू शकता. तिसरी महत्त्वाची गोष्ट, काही जिल्ह्यामध्ये विस्थापितांची संख्या जास्त आहे आणि रिक्त जागा कमी आहेत. अशा जिल्ह्यात सुद्धा ह्या राऊंडमधनं सुद्धा काही शिक्षकांना जागा मिळणार नाहीत किंवा शाळा मिळणार नाहीत. मग अशा शिक्षकांची यादी त्या जिल्हा परिषदाकडे पाठवली जाऊ शकते आणि भविष्यात ही बदली प्रक्रिया झाल्यानंतर त्या शिक्षकांना इतर शाळेवर समायोजित केली जाऊ शकतो. मयत झालेले शिक्षक, रिटायर झालेले शिक्षक किंवा इतर काही गोष्टी जिथं जागा रिक्त झालेल्या आहेत, अशा ठिकाणी या शिक्षकांचं समायोजन जिल्हा स्तरावरून किंवा तालुका स्तरावरून केलं जाऊ शकतं. म्हणून आता ह्या राऊंडमध्ये शाळा मिळाली नाही तर पॅनिक होण्याची काही गरज नाही. शेवटी हा बदलीचा एक भाग आहे. काही जिल्ह्यामध्ये अवघड क्षेत्र, दुर्गम क्षेत्र नाही, त्यांची बदली प्रक्रिया ही आता ह्या राऊंडनंतर संपणार आहे. म्हणजे 19 ऑगस्टपर्यंत फॉर्म भरणे आणि 20, 21, 22 ऑगस्टपर्यंत त्यांची बदली झालेल्या शिक्षकांची याद्या प्रसिद्ध होऊ शकतात माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी साहेबांच्या लॉगिंगवरती. आणि अवघड क्षेत्रातल्या जे जिल्ह्यामध्ये अवघड क्षेत्र आहे त्यांचा पुढचा राऊंड, अवघड क्षेत्रातल्या ज्या जागा रिक्त राहिलेल्या आहेत त्या भरण्यासाठी जी काय सुरुवातीला यादी प्रसिद्ध केली होती, त्या यादीतल्या शिक्षकांना त्या अवघड भागातल्या जागा शाळा लॉट केल्या जाऊ शकतात. परंतु साधारण ही बदली प्रक्रिया 28-29 ऑगस्टपर्यंत पूर्ण होऊ शकते. दुर्गम भागातली जी प्रक्रिया आहे ती 2 सप्टेंबरपर्यंत पूर्ण होऊ शकते. आणि ही प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर सर्व डाटा विन्सिस कंपनी प्रत्येक जिल्हा परिषदेच्या माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी साहेबांच्या लॉगिनवर पाठवून त्यांचा हा विन्सिस कंपनीचा बदली प्रक्रियेतील भाग समाप्त होईल. त्यानंतर माननीय ग्रामविकास सचिव आणि संपूर्ण जिल्ह्यातील मुख्य कार्यकारी अधिकारी साहेब प्रत्येक जिल्हा परिषदेचे यांचा विचारविनिमय होऊन या शिक्षकांच्या कार्यमुक्ती कधी करायची याविषयी चर्चा होऊन त्यावर निर्णय घेतला जाऊ शकतो. निर्णय घेण्याच्या अगोदर प्रत्येक जिल्हा परिषदेमध्ये जी न्यायालयीन प्रक्रिया आहेत किंवा न्यायालयीन प्रकरणातील जे निकाल आहेत त्याच्यावर अभ्यास करून ज्या शिक्षकांना या बदली प्रक्रियेतून स्टे मिळाला आहे त्यांना त्यातनं वगळलं जाऊ शकतं. दुसरी महत्त्वाची गोष्ट, संच मान्यतेचा GRचा निकाल काय लागतो याच्यावर सुद्धा विचार करून ही पुढची कार्यमुक्ती कधी करायची यावर विचारविनिमय केला जाऊ शकतो. साधारण मित्रांनो, या आठवड्यामध्ये 15 मार्च 2024च्या संच मान्यतेचं जे अन्यायकारक संच मान्यतेचा GR आहे त्याच्यावर निकाल येऊ शकतो. आणि निकाल आल्यानंतर या प्रक्रियेवर कशा पद्धतीचा फरक पडू शकतो किंवा काय होऊ शकतो या गोष्टीचा विचारविनिमय करून माननीय ग्रामविकास सचिव आणि संपूर्ण जिल्ह्यात महाराष्ट्र राज्यातील मुख्य कार्यकारी अधिकारी साहेब हे याच्यावर विचारविनिमय करून कार्यमुक्ती कधी करायची, साधारण 5-6 सप्टेंबरच्या दरम्यान कार्यमुक्त केलं जाऊ शकतं असा एक अंदाज आहे. यासारख्या अनेक प्रकारच्या माहिती आपल्यापर्यंत पोहोचवण्यासाठी तुम्ही राहुल शिंदे गुरुजी चापडगावकर हा चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.